जय श्रीराम. एका महिन्यात किती किलो वेट लॉस करणं हे सेफ आहे, तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर जणांची इच्छा असते की आमच्या एका महिन्यात 5 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो पर्यंत कमी व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, जितकं जास्त वजन तुम्ही कमी करू शकणार ना, तितकं तुमच्या शरीराला हानिकारक आहे. म्हणून किती वेट एका महिन्यात कमी करणं हे शरीरासाठी चांगलं आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सायन्स नुसार आपण जर बघितलं तर एका महिन्यात तुम्ही कमी कमी 2 ते 4 किलो पर्यंत वजन हे कमी करू शकतात. म्हणजे एका आठवड्यात 500 ग्रॅम तर 1 किलो पर्यंत वजन तुम्ही कमी करू शकतात. म्हणजे 4 आठवडे बघितलं 1 किलो प्रमाणे 4 किलो, आणि 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो प्रमाणे बघितलं तर 2 किलो. म्हणजे एका महिन्यात 2 ते 4 किलो पर्यंत वजन कमी करणं हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे, हानिकारक नाहीये. म्हणून एका महिन्यात 2 ते 4 किलो वजन हे करणं कमी करणं हे कमी करणं हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. तर मित्रांनो, लवकर फॅट लॉस आपण जेव्हा करायला गेलो, आता मी तुम्हाला सांगतो, पुढचे कारण सांगतो. लवकर फॅट लॉस करायला गेलो तर याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होत हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले, लवकर फॅट लॉस आपण कमी करायला गेलो तर आपल्या शरीरावर सर्वात पहिले आपलं मसल लॉस होईल, दुसरं आहे वॉटर लॉस होईल, तिसरं हेअर फॉल होईल, आणि चौथं आहे मेटाबॉलिझम आपलं स्लो होऊन जाईल. मेटाबॉलिझम स्लो झालं म्हणजे आपल्या फॅट लॉसची क्रिया आहे ही काही प्रमाणात थोड्या दिवसात कमी व्हायला लागते. आणि एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जितकं लवकर फॅट लॉस करायला जाणार तुम्हाला रिझल्ट येईल, पण तुम्ही जसं तो फॅट लॉस बंद केला ना, तर काही दिवसात लवकर तुमचं वजन हे झटकन वाढायला लागायला लागत असतं. कारण की तेवढं तुम्ही हे कमी प्रमाणात क्रॅश डाएट वगैरे इतर गोष्टी केल्या असतात, त्यामुळे आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते, त्यामुळे आपण जास्त प्रमाणात खातो, त्यामुळे वेट हे जास्त लवकर गेन व्हायला जात असतं. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला जर फास्ट वेट लॉस करायचं असेल तर त्यासाठी काय काय करणं योग्य आहे ते मी तुम्हाला सांगणार. सर्वात पहिले तुम्ही प्रोटीन इंटेक ठेवा चांगला, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं जे वॉटर आहे, वॉटर 4 ते 5 लिटर दिवसाला कंझ्युम करा. त्यानंतर तुम्ही प्रोटीन इंटेक सोबत तुम्ही एक डाएट, कॅलरी डेफिशिएंट वाला डाएट बनवा, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट येईल. आणि त्यानंतर तुम्ही कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं ही खूप गरजेचं आहे. तर या 4 गोष्टी जर तुम्ही केला तर तुमचं फॅट लॉस हे लवकर होईल. पण मित्रांनो, एक बघायला गेलो तर एका महिन्याला 2 ते 4 किलो हे वजन कमी करणं आपल्या शरीराला योग्य आहे. मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, पुढे जर तुम्हाला तुम्ही बघायला गेले, तुम्ही फॅट लॉस जेव्हा करताय लवकरात लवकर, तर तेव्हा तुमचं वजन हे 1-2 आठवड्यामध्ये लवकर कमी झालेलं दिसेल, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, ते तुमच्या शरीरासाठी योग्य नाहीये. कारण की ते तुम्ही जसं बंद करणार त्यानंतर ते लवकरात लवकर वाढेल. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही फॅट लॉस चालू करतात ना किंवा वेट लॉस चालू करता, जेव्हा तुमचं वजन कमी हे झालेलं असतं पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये, तर मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगतोय, तुमच्या शरीरामधील वॉटर कमी झालेलं असतं आणि मसल लॉस झालेला असतं. म्हणून लवकरात लवकर तुम्हाला तो रिझल्ट दिसत असतो 1-2 महिन्यामध्ये. त्यानंतर तो रिझल्ट स्टॉप झालेला असतो. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही वेट लॉस करत असता, फॅट लॉस करत असता, तर तुम्ही स्केलवर जाऊ नका, म्हणजे वजन काट्यावर जाऊ नका. तुम्ही एक प्रॉपर तुमचा बिफोरचा पहिला फोटो घेऊन घ्या. तुम्ही तुमच्या बॉडीचा पूर्ण मेजरमेंट घेऊन घ्या. नसेल तर पट्टी घ्या, एक टेप पट्टी घ्या, त्याने तुमचं इंचेस मध्ये माप घेऊन घ्या. आणि या गोष्टी तुम्ही तुमच्या 1 महिन्यानंतर बघा, ट्रान्सफॉर्मेशन किती झाले तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. तुम्ही फक्त स्केलवर डिपेंड राहू नका, वजन काट्यावर डिपेंड राहू नका. तुम्ही इंचेस मध्ये राहा, तुमचं बीएमआय करा. या पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल. आणि तुम्हाला जर तुमचं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही महिन्याला कमीत कमी 2 ते 4 किलो पर्यंत वजन तुम्ही कमी करा. जे तुमच्या शरीरासाठी योग्य राहील आणि ते सेफ राहील. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता की एका महिन्यात किती वेट लॉस करणे सेफ आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगून दिलंय. तो विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.